ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार. अध्याय 6. सीमंतिनीची कथा. शिवलीलामृत ग्रंथातील या 6व्या अध्यायामध्ये सूत मुनींनी सीमंतिनी नावाच्या राजकन्येची कथा सांगितली आहे. ते म्हणाले, सज्जन हो, पूर्वी आर्यवर्तातील चित्रवर्मा राजाला सीमंतिनी नावाची एकुलती एक कन्या होती. जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राजसौख्य भोगणार होती. परंतु तीच पत्रिका 14व्या वर्षी तिला वैधव्य येणार असेही सांगत होती. तो दुस्तर योग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला. तसेच भावी दुर्दैव निरसावे म्हणून याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी यांच्या सांगण्यावरून सीमंतिनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली. पुढे ती उपवर झाल्यानंतर चित्रवर्मा राजाने नैषद देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रांगद याच्याशी तिचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिला. त्यावेळी दसरा दिवाळीचे निमित्त करून चित्रवर्मा राजाने आपली मुलगी व जावई यांना आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्यांची हौसमौस पुरवली. एकदा राजकुमार चित्रांगद यमुना नदीमध्ये नौकाविहार करीत असताना नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा झाला. या दुःखद घटनेने सीमंतिनीवर जणू आभाळच कोसळले. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैषद देशावर चढाई करून इंद्रसेनाचे राज्य बळकावले व त्याला कैदेत टाकले. याप्रमाणे चारही बाजूंनी दुर्दैव आडवे आले. तरीही सीमंतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले. इकडे राजकुमार चित्रांगद नदीत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पाताळात नेले. तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. पुढे 3 वर्षांनी चित्रांगदाने परत जाण्याचा विषय काढला. त्यावेळी तक्षकाने त्याला 12 सहस्र नागांचे बळ, अमूल्य भेटी व तू स्मरण करताच तुझ्या भेटीस येईल असे वचन देऊन त्याला यमुना तीरी आणून सोडले. त्यावेळी सीमंतिनी ही स्नानासाठी नदीवर आली होती, परंतु तिने चित्रांगदाला ओळखले नाही. त्याने तिला ओळखले, तिची चौकशी केली व तुझा पती जिवंत असून आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणील असे सांगून तो नैषद नगरीस गेला. तेथे शत्रूंना पराभूत करून त्याने आपले राज्य परत मिळवले आणि आपल्या मातापित्यांसह सीमंतिनीला भेटण्यासाठी गेला. त्यावेळी चित्रवर्मा राजाने आपल्या नगरीमध्ये मोठा उत्सव साजरा केला. चित्रांगदाने आपल्या नगरात अनेक वर्ष राज्य केले. अशा प्रकारे सीमंतिनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्यांचे सर्वतोपरी कल्याण झाले. ओम नमः शिवाय.